विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण अशी इक्वेशन अभ्यासलो की जी लिनियर फॉर्ममध्ये नव्हती, पण ते लिनियर फॉर्ममध्ये ट्रान्सफॉर्म करता येतात, रिड्यूस करता येतात. त्यासाठी नवीन व्हेरिएबल आपल्याला क्रिएट करावं लागतो, प्रॉपर सबस्टिट्यूशन करावं लागतं. हे आपण मागच्या भागामध्ये पाहिलं. त्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 1.5 मध्ये अजून काही उदाहरणं आहेत, त्यांचा इथे आपण सराव करू. बघा, फळ्यावर दोन इक्वेशन लिहिलेले आहेत जी लिनियर फॉर्ममध्ये नाहीत. आपण यांना लिनियर फॉर्ममध्ये ट्रान्सफॉर्म करू, रिड्यूस करू. त्यासाठी बघा, या दोन्ही इक्वेशनमध्ये जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर एक गोष्ट लक्षात येतं की या पहिल्या इक्वेशनमध्ये डिनॉमिनेटर x-2 आणि सेकंड इक्वेशनमध्ये सुद्धा डिनॉमिनेटर x-2 आहे. सेकंड रेशोचा डिनॉमिनेटर पहिल्या इक्वेशनमध्ये y+3 आहे आणि सेकंड इक्वेशनमध्ये पण y+3 हा डिनॉमिनेटर आहे. मग हे सारखे टर्म असल्यामुळे आपल्याला यांच्या ठिकाणी सबस्टिट्यूशन करता येतं. आणि मी काल सांगितल्याप्रमाणे या 27 सोबत 1 हा फॅक्टर असतो, या 31 सोबत 1 हा फॅक्टर असतो, आणि मग हा 1/x-2 या ठिकाणी आपण एखादी नवीन व्हेरिएबल सबस्टिट्यूट करायचं आहे. कालच्या तासात पाहिलं आपण लेट किंवा सबस्टिट्यूटिंग 1/x-2 is equal to a and 1/y+3 is equal to b. बघा, जी व्हेरिएबल्स नाहीत या उदाहरणामध्ये ती व्हेरिएबल्स आपल्याला क्रिएट करता येतात, घेता येतात. आणि मग या ठिकाणी 1/x-2 ची व्हॅल्यू a सबस्टिट्यूट केल्यामुळे 27 इंटू 1/x-2 ज्याची किंमत आपण 8 ठेवतोय, म्हणून 27 इंटू a हा नवीन इक्वेशन मधला फर्स्ट टर्म मिळतो, प्लस 31 इंटू 1/y+3 ज्याची किंमत आपण b ठेवतोय, म्हणून 31 इंटू b इज इक्वल टू हा कॉन्स्टंट 85. हा झाला इक्वेशन 3. सेम याच प्रमाणे इक्वेशन 2 बदलेल. 31a प्लस 27b इज इक्वल टू 89. इक्वेशन 4. पहा, आता ही जी ट्रान्सफॉर्म झालेली इक्वेशन्स आहेत यांचं निरीक्षण केल्यानंतर एक गोष्ट लक्षात येतं जे आपण मागच्या भागात शिकलो. मेथड्स ऑफ सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये मी सांगितलेलं आहे की जर या इक्वेशन्स मध्ये या व्हेरिएबलचे कोएफिशिएंट जर इंटरचेंज्ड असतील तर आपण एक वेगळी पद्धत अप्लाय करू शकतो, ज्यामध्ये या मिळालेल्या दोन इक्वेशनची एकदा ॲडिशन करायची आणि एकदा सबट्रॅक्शन करायचं. कोणतीही क्रिया अगोदर करा, पण एकदा ॲडिशन आणि एकदा सबट्रॅक्शन करायचं. आणि मग केल्यानंतर नवीन दोन इक्वेशन्स मिळतात, त्यांना सोडून आपल्याला ए आणि बी च्या किमती मिळवता येतात. म्हणून आपण या दोन इक्वेशनमध्ये ॲडिशन करतोय. ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन कोणतीही क्रिया पहिल्यांदा करा चालतं. ॲडिंग इक्वेशन 3 and 4 वी गेट. बघा, या दोघांची बेरीज करतोय आपण. 58a 58b आणि या दोघांची बेरीज 9 + 5 14 कॅरी ओव्हर 1 18 + 8 + 8 16 + 1 17. आणि लक्षात घ्या, याला रिड्यूस करायचंय. हे तिन्ही नंबर्स एका कोणत्या तरी संख्येच्या पटीत असतात आणि मग
त्या संख्येने यांना भाग द्यायचे आणि मग हा इक्वेशन रिड्यूस होईल. हा प्रत्येक नंबर 58 च्या पटीत आहे म्हणून आपण प्रत्येकाला 58 ने डिवाइड करू आणि मग 58 ने डिवाइड केल्यानंतर रिड्यूस झालेलं इक्वेशन असा मिळेल a प्लस b आणि 58 ने 174 ला जर डिवाइड केलो तर तो कोशंट येईल 3 आणि मग हा नवीन इक्वेशन मिळेल ज्याला इक्वेशन नंबर 5 म्हणू. आणि आपण जी रीत केलो तिथं थोडक्यात लिहिता येतं डिवाइडेड बाय 58 ने डिवाइड करून आपल्याला हा इक्वेशन मिळाला जो सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आहे ज्याच्यातून आपल्याला पुढे किमती मिळवणे सोपे होईल. आणि मग या मिळालेल्या इक्वेशनची एकदा ॲडिशन करायची म्हटलो मी त्याप्रमाणे ॲडिशन करून इक्वेशन मिळालं. आता या दोघांचं सबट्रॅक्शन करायचं. ते करताना 3 मधून 4 सबट्रॅक्ट करा किंवा 4 मधून 3 सबट्रॅक्ट करा. इथे लिहा सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 4 मधून 3 सबट्रॅक्ट करतोय म्हणून 4 हा इक्वेशन पहिल्यांदा लिहू आपण. 31a प्लस 27b इज इक्वल टू 89 आणि थर्ड इक्वेशन 27a प्लस 31b इज इक्वल टू 85. आणि मग इथे सबट्रॅक्शन करतोय आपण. सबट्रॅक्शनमुळे जो इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं आहे त्याच्या प्रत्येक टर्मचा साइन बदलेल. हा पॉझिटिव्हचा निगेटिव्ह होईल, हा निगेटिव्ह होईल, हा पण पॉझिटिव्हचा निगेटिव्ह होईल. आणि मग हे बदललेले इक्वेशन लक्षात घेऊन आपल्याला सिम्प्लिफाय करायचे, सोडवायचे. बघा हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, अपोजिट साइन असल्यामुळे सबट्रॅक्शन होईल. 4a आणि मोठ्या मॅग्निट्यूडचा साइन पॉझिटिव्ह, या दोघांची पण वजाबाकी आहे. 4b मोठा मॅग्निट्यूड त्याचा साइन निगेटिव्ह आणि या दोघांमध्ये सबट्रॅक्शन होईल. 4a कॉन्स्टंट मोठ्या मॅग्निट्यूडचा साइन पॉझिटिव्ह. बघा यातला प्रत्येक कोइफिशियंट हा 4 ने डिव्हिजिबल आहे. मग 4 ने डिवाइड केल्यानंतर इक्वेशन मिळेल a मायनस b आणि 4 1 जा 4 हा झाला नेक्स्ट इक्वेशन नंबर 6 जे करताना आपण 4 ने डिवाइड केलो. इथं थोडक्यात लिहायचे डिवाइडेड बाय 4. आणि मग पहा आता इक्वेशन 5 आणि इक्वेशन 6 हे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये b चे कोएफिशिएंट सेम असून त्यांचे अपोजिट साइन आहेत म्हणून आपण या दोन इक्वेशनची ॲडिशन करू शकतो. त्यामुळे b हा टर्म एलिमिनेट होऊन a ची किंमत मिळेल. म्हणून इथे ॲडिंग इक्वेशन 5 and 6 a plus b is equal to 3 a minus b is equal to 1 ॲडिशन करतोय आपण. हे b एलिमिनेट होतील. a plus a 2a 3 plus 1 4 आणि म्हणून a is equal to 4 divided by 2 a is equal to 2 ही मिळाली a ची व्हॅल्यू. आणि मग ही आलेली a ची व्हॅल्यू जो इक्वेशन सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आहे जसं इथं 5 आहे 5 मध्ये आपण ही a ची किंमत जर ठेवलो तर b ची किंमत मिळेल. इथं लिहू आपण प्लेस a is equal to 2 in इक्वेशन 5 आणि मग इथे a ची किंमत 2 ठेवतोय आपण. 2 plus b is equal to 3 therefore b is equal to 3 प्लस चा 2 राईट साइडला जाऊन मायनस होईल आणि मग b is equal to व्हॅल्यू मिळाली 1. याप्रमाणे हे जे नवीन व्हेरिएबल्स आपण क्रिएट केलो a आणि b यांच्या किमती मिळाल्या 2 आणि 1. पण हे a आणि b ज्या घटकासाठी घेतलोत आपण इथे त्याची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करायची आहे. जसं 1/x - 2 म्हणजे a घेतलो आता a ची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करायची आहे 2. 1/y + 3 ची व्हॅल्यू आपण b घेतलो ज्या b ची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करायची आहे 1.
पुढे लिहू शकतो आपण रिसबस्टिट्यूटिंग व्हॅल्यूज ऑफ ए आणि बी, किंवा सिंपल आपण असं लिहिलं तरी चालतं. नाव 1/x-2 is equal to a and 1/y+3 is equal to b. आणि मग या इक्वेशन्स मध्ये a आणि b च्या किमती ज्या काही मिळाल्या त्या ठेवून देऊन पुढे सोडवायचे. 1/x-2 is equal to a ची व्हॅल्यू 2 and 1/y+3 is equal to b ची व्हॅल्यू 1. आणि मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. हे करताना चुकायचं नाही. लक्षात घ्या, यांच्या डिनॉमिनेटरमध्ये 1 असतो, हे लक्षात घेऊन क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. बघा, या दोघांचा गुणाकार किंवा व्हेरिएबलचा अगोदर गुणाकार करायचा. हे 2 × x 2x minus 2 × 4 is equal to 1 × 1 1. आणि मग 2x is equal to, हा मायनसचा 4 इकडे येऊन प्लस होईल, डायरेक्ट करता येतं आपल्याला. आणि 4 + 1 5. therefore x is equal to 5. हे गुणाकारातले दोन भागाकारात येतील. ही झाली x ची किंमत. आणि मग पुढे याला सोडवायचं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर y+3 × 1 y+3 चे आणि इज इक्वल टू 1 × 1 1. y is equal to 1 प्लसचा 3 राईट साइड जाऊन मायनस होईल. therefore y is equal to, या दोघांची वजाबाकी -2. therefore x is equal to 5/2 and y is equal to -2 is a solution. या प्रकारे सायमल्टेनियस इक्वेशन्स जी लिनियर फॉर्म मध्ये नाहीत पण त्यांना आपल्याला लिनियर फॉर्म मध्ये कन्वर्ट करता येतं, ट्रान्सफॉर्म करता येतं आणि करून त्यातल्या व्हेरिएबल्सच्या किमती या पद्धतीने फाइंड करता येतात. पहा, त्याच प्रकारचं हे अजून एक उदाहरण आहे. थोडंसं यामध्ये चेंज आहे. हे जे डिनॉमिनेटर आहे 3x + y, या सेकंड इक्वेशन मध्ये याचा कोइफिशियंट 2 आलेला आहे आणि 3x - y या सेकंड इक्वेशन मध्ये कोइफिशियंट 2 आलेला आहे. त्यामुळे थोडेसे इक्वेशन्स बदलून येतील. रीत सारखीच आहे. पहा, 1/3x + y याची किंमत आपण 1/3x + y is equal to m आणि 1/3x - y is equal to n असे नवीन व्हेरिएबल्स गृहीत धरू. आणि मग यांच्या किमती इथे ठेवल्यानंतर बघा इक्वेशन असा मिळेल. 1/3x + y ची व्हॅल्यू आपण इथे m ठेवतोय म्हणून हा फर्स्ट इक्वेशन असा येईल. m 1/3x - y ची व्हॅल्यू n म्हणून m is equal to 3/4. आता हा इक्वेशन आपण ॲज इट इज ठेवून पुढे सोडवू शकतो अपूर्णांकाच्या क्रिया करून, किंवा या डिनॉमिनेटरला एलिमिनेट करून या इक्वेशनला सिम्प्लिफाय सुद्धा करू शकतो. आणि मग याला कसं एलिमिनेट करायचं माहिती आहे आपल्याला. बघा, याचा डिनॉमिनेटर 1 आहे, याचा डिनॉमिनेटर 1 आहे आणि याचा डिनॉमिनेटर 4 आहे. या सर्वांचा एलसीएम हा 4 येतो. एलसीएम ने प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करून हा डिनॉमिनेटर आपण एलिमिनेट करू शकतो. म्हणून यातल्या प्रत्येक टर्मला 4 ने मल्टिप्लाय करू. त्यामुळे हा फर्स्ट टर्म 4m येईल, सेकंड टर्म 4n आणि 4 ने मल्टिप्लाय केल्यामुळे 4 कॅन्सल होऊन इथे 3 हा नंबर मिळेल. याला इक्वेशन पुढचा नंबर देऊ, इक्वेशन 3. आणि आपण इथे रीत केलेली आहे मल्टिप्लाइंग बाय 4. ते इथं थोडक्यात लिहायचं आहे. मग हा मिळाला सिम्पलेस्ट फॉर्म मधला इक्वेशन. याचप्रमाणे या सेकंड इक्वेशनला बदलू आपण. इथे मात्र लक्षात घ्या, या डिनॉमिनेटरचा कोइफिशियंट 2 आहे
हे लक्षात ठेवायचं आहे. बघा मी इथे याला फॅक्टरायझेशन करून दाखवतो. या 1 सोबत 1 हा फॅक्टर आपण लिहू शकतो आणि त्याप्रमाणे इथे मी दोन रेशोज वेगळे तयार करतो. बघा 1 × 1 1 आणि मग 2 × 3x + y हा डिनॉमिनेटर येतो. मग आपण या रेशोची व्हॅल्यू m ठेवतोय आपण आणि मग 1/2 × m आणि मग हे केल्यानंतर m × 1 m येतो आणि डिनॉमिनेटर 2 येतो. म्हणून या इक्वेशन मध्ये 1/3x + y ची व्हॅल्यू m सबस्टिट्यूट केल्यानंतर हा फर्स्ट टर्म या पद्धतीने मिळेल m/2 आणि मायनस हा सेम याच रीतीप्रमाणे 1/3x - y इथे ठेवल्यानंतर पुन्हा 1/2 राहतं आणि 1/2 ला n ने मल्टिप्लाय केल्यानंतर सेम याच प्रमाणे टर्म मिळेल n/2 आणि मग राईट साइड -1/8 आणि मग याला पण डिनॉमिनेटर एलिमिनेट करण्यासाठी या डिनॉमिनेटर्सच्या LCM ने मल्टिप्लाय करायचे. यांचा LCM 8 आहे म्हणून या इक्वेशनला आपण 8 ने मल्टिप्लाय करू. 8 ने मल्टिप्लाय केल्यामुळे 8 / 2 4 येतं म्हणजे हा टर्म 4m येतो. 8 / 2 4n येतं आणि 8 8 कॅन्सल होऊन इथं 1 राहतो आणि तो मायनस राहतो. हा इक्वेशन 4 आणि हे इक्वेशन मिळवण्यासाठी आपण मल्टिप्लाय केलं 8 ने आणि मग याप्रमाणे हा सिम्पलेस्ट फॉर्म मधला इक्वेशन मिळाला आणि मग हा सिम्पलेस्ट फॉर्म मधला इक्वेशन मिळाला. आता यापुढे इक्वेशन 3 आणि 4 यांचं निरीक्षण केल्यानंतर एक लक्षात येईल की n चे कोइफिशिएंट सेम असून यांचे साइन्स अपोजिट आहेत. मग आपण या दोन इक्वेशन मध्ये साइन अपोजिट असल्यामुळे ॲडिशन ही क्रिया करू शकतो आणि मग ॲडिंग इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4 या दोन इक्वेशन मध्ये ॲडिशन करायचे. लक्षात घ्या जेव्हा उदाहरण लेंदी होतं तेव्हा तुम्ही हे ॲडिशनची क्रिया इक्वेशन्स एकाखाली एक लिहून सिम्प्लिफाय करून करू शकता किंवा सरावाने हे आता तुम्हाला डायरेक्ट सुद्धा करता येतं. ते करू शकता. लक्षात ठेवा मी इथे रीत करून दाखवतो पण तुम्ही हे डायरेक्ट करू शकता. पुस्तकात बरीच उदाहरणं सोडवलेली आहेत ज्याच्यामध्ये ॲडिशन आणि सबट्रॅक्शनच्या क्रिया डायरेक्ट करून व्हेरिएबल्सच्या किमती मिळवता येतात. मिळवलेले बघा 4n हे अपोजिट आहेत. 4n पॉझिटिव्ह 4n निगेटिव्ह अपोजिट असल्यामुळे ॲडिशनमध्ये त्यांची बेरीज 0 येतं एलिमिनेट होतात आणि हा 4m यांची बेरीज 8m येतं. ते तुम्ही डायरेक्ट करू शकता किंवा इक्वेशन्स एकाखाली एक मांडून सोडून सुद्धा तुम्ही यातल्या व्हेरिएबल्सच्या किमती मिळवू शकता. तुम्हाला जे सोपं वाटेल ते करा. बघा ॲडिशन करतोय आपण या दोन इक्वेशन मध्ये n हा टर्म एलिमिनेट होईल. 4m + 4m 8m = अपोजिट साइन असल्यामुळे सबट्रॅक्शन होतं आणि मोठ्या मॅग्निट्यूडचा साइन पॉझिटिव्ह येतो. m = 2 हा 8 डिव्हिजन मध्ये m = 2 1 जा 2 2 4 जा 8 ही m ची व्हॅल्यू मिळाली आणि ही आलेली m ची व्हॅल्यू जो इक्वेशन तुम्हाला सोपा वाटतो त्या इक्वेशन मध्ये ठेवून n ची किंमत मिळवू शकता. बघा आपण या इक्वेशन मध्ये ठेवू शकतो किंवा या इक्वेशन मध्ये ठेवू शकतो. पुटिंग m = 1/4 इन इक्वेशन 3 जर म्हटलो तरी चालतं. पुटिंग m = 1/4 इन इक्वेशन 3 चालतं. इक्वेशन 4 चालतं. बघा या ठिकाणी 4 × m ज्याची व्हॅल्यू 1/4 ठेवतोय प्लस 4n = 3 4 4 एलिमिनेट होतील. इथे राहील 1 प्लस 4n = 3 4n = 3 प्लसचा 1 इकडे मायनस होईल
आणि देअरफोर 4n इज इक्वल टू या दोघांची वजाबाकी 2 येईल. n इज इक्वल टू 2/4 इज इक्वल टू 1/2 ही झाली n ची व्हॅल्यू. 1/2 मिळाली, m ची व्हॅल्यू 1/4 मिळाली. आणि हे जे नवीन व्हेरिएबल्स आपण कन्सिडर केलो, क्रिएट केलो, ते m होता 1/3x + y साठी, ज्या m ची किंमत 1/4 रिसबस्टिट्यूट करू. 1/3x - y ज्याच्यासाठी आपण n कन्सिडर केलो, या n ची व्हॅल्यू 1/2 रिसबस्टिट्यूट करू आणि मग मिळतील x आणि y च्या किमती. म्हणून नाव 1/3x + y is equal to m and 1/3x - y is equal to n हे आपण कन्सिडर केलेले. m आणि n च्या किमती मिळालेल्या आहेत, त्या सबस्टिट्यूट करू इथे या इक्वेशनमध्ये. therefore 1/3x + y is equal to m ची व्हॅल्यू 1/4 and 1/3x - y is equal to n ची व्हॅल्यू 1/2 सबस्टिट्यूट करू आणि मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 3x + y × 1, 3x + y is equal to 1 × 4, 4 and वाटल्यास यांना आपण इक्वेशन नंबर देऊ शकतो. पुढचे इक्वेशन जे काय आहेत, मला वाटतं आपण इक्वेशन 4 पर्यंत आलो. याला वाटल्यास इक्वेशन 5 देऊ शकतो. हे इथे सिम्प्लिफाय करू आपण. 3x - y × 1, 3x - y is equal to 2 1 जा 2. याला इक्वेशन 6 म्हणू. आणि अजून x आणि y च्या किमती आपल्याला मिळालेल्या नाहीयेत. आता इथे जे इक्वेशन्स मिळाले, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्सच्या फॉर्ममध्ये इक्वेशन मिळाले. आपण यापुढे कोणतीही मेथड वापरून व्हेरिएबल्सच्या किमती शोधू शकतो. बघा, उदाहरण खूप मोठं झालं असल्यामुळे याच्या पुढे आपण ॲडिशन सबट्रॅक्शन जी क्रिया करायची आहे ती डायरेक्ट करू शकतो आणि व्हेरिएबल्सच्या किमती मिळवू शकतो. बघा, y चे कोएफिशियंट सेम असून साइन्स अपोजिट आहेत, म्हणून आपण या दोन इक्वेशनमध्ये ॲडिशन करू शकतो. आणि जे काय करतो ते तर लिहायचं आहे आणि मग डायरेक्ट व्हेरिएबलची किंमत मिळवायची. ॲडिंग इक्वेशन 5 and 6 पुन्हा एकाखाली एक मांडून ॲडिशन करत बसण्याची आवश्यकता नाही. मग या ॲडिशनमध्ये अपोजिट साइन असलेले y टर्म एलिमिनेट होतील. 3x + 3x यांची बेरीज 6x येईल. 4 + 2 ची बेरीज 6. x is equal to 6 divided by 6. x is equal to 1 ही झाली व्हेरिएबल x ची किंमत. आणि ही मिळालेली किंमत x ची, जो इक्वेशन सिंपल वाटतोय आपल्याला, इक्वेशन 5 मध्ये ही आलेली x ची किंमत ठेवू. मग आपल्याला सिंप्लिफाय केल्यानंतर y ची किंमत मिळेल. 3 × x ची व्हॅल्यू 1 + y is equal to 4. 3 1 जा 3 + y is equal to 4. y is equal to 4 + 3 मायनस होईल आणि मग y is equal to 1 ही झाली व्हेरिएबल y ची किंमत. याप्रमाणे x is equal to 1, y is equal to 1 हे या पेअर ऑफ इक्वेशनचे सोल्युशन मिळालेले आपल्याला. बघा, यामध्ये दिलेले इक्वेशन लिनियर फॉर्ममध्ये नव्हता, पण आपण प्रॉपर सबस्टिट्यूशन करून यांना लिनियर फॉर्ममध्ये कन्वर्ट केलो, ट्रान्सफॉर्म केलो आणि मग त्या नवीन व्हेरिएबलच्या किमती मिळवलो आणि मग या किमती रिसबस्टिट्यूट करून या इक्वेशन्समध्ये मूळ व्हेरिएबलच्या किमती इथे मिळवू शकलो. अशा प्रकारचे अजून बरीच उदाहरणं प्रॉब्लेम सेटमध्ये आहेत, ते तुम्हाला सोडवायचे आहेत, वहीमध्ये सराव करायचा आहे. काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता.